होलिकेची कथा. प्राचीन काळात राक्षस कुळात हिरण्यकश्यपू नावाचा एक बलवान पण अत्यंत अहंकारी राजा होता. त्याने तप करून अपार शक्ती मिळवली होती. त्या गर्वामुळे तो स्वतःलाच देव मानू लागला. त्याने आदेश दिला, माझीच पूजा करा, विष्णूचे नाव कोणीही घेऊ नये. परंतु नियतीचा खेळ वेगळाच होता. त्याचाच पुत्र प्रल्हाद हा जन्मापासून भगवान विष्णूंचा परमभक्त होता. तो प्रत्येक क्षणी म्हणत असे, ओम नमो भगवते वासुदेवाय. हे पाहून हिरण्यकश्यपू संतापला. त्याने प्रल्हादाला अनेक यातना दिल्या, पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी आपल्या भक्ताचे रक्षण केले. शेवटी हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीची मदत घेतली. तिचे नाव होते होलिका. तिला अग्नीपासून न जळण्याचे वरदान होते. लाकडांची मोठी चिता तयार झाली. होलिका त्यावर बसली आणि प्रल्हादाला मांडीवर घेतली. पण त्या क्षणी प्रल्हाद शांत होता. त्याच्या ओठांवर फक्त विष्णूचे नाव होते. अग्नी प्रज्वलित झाला. ज्वाळा आकाशाला भिडल्या आणि चमत्कार घडला. अधर्मासाठी वापरलेले वरदान निष्फळ ठरले. होलिका जळून खाक झाली, पण भक्त प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला. ही घटना पाहूनही हिरण्यकश्यपूचा गर्व कमी झाला नाही. तो म्हणाला, तुझा विष्णू कुठे आहे? प्रल्हाद म्हणाला, तो सर्वत्र आहे. रागाने हिरण्यकश्यपूने खांबावर प्रहार केला आणि त्या खांबातून भगवान विष्णू नृसिंह अवतारात प्रकट झाले. त्यांनी अधर्माचा अंत करून हिरण्यकश्यपूचा वध केला. तो दिवस होता फाल्गुन शुद्ध पौर्णिमा. तेव्हापासून होलिका दहन करून वाईट प्रवृत्तींचा नाश आणि भक्तीचा विजय साजरा केला जातो. ही कथा आपल्याला शिकवते, होळी म्हणजे नव्या सुरुवातीचा, सकारात्मकतेचा आणि आत्मशुद्धीचा संकल्प. या दिवशी वाईट सवयी सोडून चांगल्या जीवनाचा निर्णय घेतला तर वर्षभर आनंद आणि समाधान लाभते. म्हणूनच प्रत्येक होळीला बाहेरची होळी जाळण्याबरोबरच आपल्या मनातील वाईट विचारांची होळी करा. तेव्हा जीवन खऱ्या अर्थाने रंगांनी आणि आनंदाने फुलेल.